जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील हडपसर येथील भेकराई नगर येथील सौरभ नंदकिशोर फराटे शहीद झालेत। आज सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या गावामध्ये दाखल झालंय। सौरभ शहीद होण्याची बातमी कळताच भेकराई नगर परिसरात शोककळा पसरली। भेकराई नगर येथील त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक आणि मित्रपरिवाराची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे। पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नागरिक लोकप्रतिनिधी इथे दाखल झालेत। सौरभ यांच्या मागे त्यांचे आई वडील, पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे। सौरभ यांचं पार्थिव रात्री पुण्यात आणण्यात आलं। आज फुरसुंगी इथल्या स्मशानभूमीत सौरभ यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आपण अधिक चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार आपल्यासोबत आहेत। अश्विनी, आपण सौरभ यांच्या काही मित्रपरिवारांच्या काही प्रतिक्रिया पाहिल्या होत्या, त्यात ते असे म्हणाले होते की आणखी किती जवान आपले शहीद होणार, हे असं कुठवर चालणार, कुठवर या दहशतवादी कारवाया सुरूच राहणार, कुठेतरी पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या जनमानसात। आताही या क्षणी सुद्धा अशीच काहीशी भावना असेल, विविध क्षेत्रातले मान्यवर लोकप्रतिनिधी तिथे आले असतील, काय सांगशील? नक्कीच गिरीश, काल जशी भावना होती त्यांच्या मित्रपरिवारामध्ये, अशी भावना इथल्या जनमानसामधून आज उमटत आहे। आपण बघू शकतो शहीद फराटे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। अगदी थोड्याच वेळात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाईल। त्यापूर्वी त्यांना लष्कराने देखील सलामी दिलेली आहे। मात्र एका बाजूला त्यांना सलामी देत असताना सगळ्यांचा ऊर जो आहे तो अभिमानाने भरून येत होता, मात्र दुसऱ्या बाजूला अशी किती जवान आपले शहीद होणार आहेत, असाही एक प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। खरं तर फराटे यांच्या कुटुंबातील 2 सख्खे भाऊ लष्करामध्ये आहेत। त्यांचा छोटा भाऊ देखील लष्करामध्ये सेवा बजावत आहे। आपल्या छोट्या भावाबरोबरच आपण देखील लष्करामध्ये जावं अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी आपली पुण्यातली नोकरी सोडून ते लष्करामध्ये भरती झाले होते। देशसेवेची इतकी इच्छा त्यांच्या मनामध्ये होती की त्यांनी आपली पुण्यातली नोकरी सोडून तिकडे ते रुजू झाले। 13 वर्षाची नोकरी त्यांनी लष्करामध्ये केली होती आणि अत्यंत समाधानी होते ते देशसेवा करण्यामध्ये। मात्र आपली सुट्टी संपवून जेव्हा ते परत जात होते आपली सेवेवरती रुजू होण्यासाठी, त्याचवेळी त्यांच्यावरती दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात ते शहीद झाले। ह्या सगळ्या आठवणी जागवत आहेत। त्यांचे मित्रपरिवार असतील, त्यांच्या आप्तस्वकीय असतील। नुकतीच ते 2 महिन्याची सुट्टी संपून गेली असल्याने अगदीच ते काय बोलले, त्यांनी काय काय सांगितलं, त्यांच्या मनात काय प्रतिक्रिया होत्या विषयींच्या, तिथल्या कारवायांविषयींच्या, या सगळ्याच आठवणी त्यांचे आप्तस्वकीय सांगत आहेत। दुसऱ्या बाजूला आज फराटे कुटुंबियांनीच नाही तर आणखी कोणीतरी गेलेलं आहे अशी भावना ते व्यक्त करत आहेत। मात्र किती दिवस असं चालणार, असाही प्रश्न ते विचारत आहेत आणि लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी ठोस कारवाई करा, असंही मागणी उमटत आहे। गिरीश, अश्विनी, शहीद सौरभ यांना वीरमरण आलं आणि सौरभ यांनी काही दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबियांना भेटून परत आपल्या सेवेत रुजू होत होते। त्यांचं शेवटचं बोलणं त्यांच्या पत्नीशी आणि मुलीशी त्यांनी व्हिडिओ कॉलिंग केलं होतं। ही शेवटची आठवण आहे। त्यांच्या कुटुंबियांबद्दल काय सांगशील? त्यांची मुलगी आता किती वर्षाची आहे? सौरभ फराटे आणि त्यांचे कुटुंबीय खरं तर अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आले होते। त्यांचे वडील जे आहेत ते वेल्डर होते। जेव्हा ते त्यांच्या मूळ गावातून पुण्यात आले होते तेव्हा अगदी पत्र्याच्या घरामध्ये ते राहत होते। मात्र त्यांच्या आईनं आणि वडिलांनी त्यांना अत्यंत हलाखीच्या दिवसांमध्ये त्यांचं शिक्षण केलं आणि देशसेवेची इच्छा होती त्या दोघांमध्ये, मात्र त्यांना अडवलं नाही, त्यांनी देशसेवेला त्यांना जाऊ दिलं। त्यांच्या मागे त्यांचा एक भाऊ आहे जो त्यांच्यापेक्षा लहान आहे, मात्र तो आधी लष्करामध्ये रुजू झाला, त्यानंतर सौरभ फराटे लष्करामध्ये रुजू झाले। परिस्थिती त्यांची लष्करामध्ये रुजू झाल्यामुळे सुधारत होती, चांगले दिवस आले होते असं त्यांच्या आजूबाजूचे लोक सांगतात। त्यांच्या लग्नाला 8 वर्ष होऊन गेली होती, मात्र त्यांना मुलबाळ नव्हतं। त्यांनी एका ठिकाणी नवस देखील केला होता आणि गेल्याच वर्षी त्यांना 2 मुली झाल्या होत्या ज्या आवळ्याजवळ आहेत, आरोही आणि आराध्या असं त्या 2 मुलींचं नाव आहे। आणि गेल्याच महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये या दोन्ही मुलींचा वाढदिवस त्यांनी अत्यंत जल्लोषात साजरा केला होता आणि त्यानंतर काही दिवसातच ते इथून परत गेले होते। शेवटचं त्यांनी आपल्या मुलींशी आणि बायकोबरोबर व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्यांनी संवाद साधला होता की मी ट्रान्झिट कॅम्पला पोहोचलेलो आहे, आता इथून पुढे मी जाणार आहे, असं त्यांचं बोलणं झालेलं होतं।
मात्र त्यावेळी त्यांना ही कल्पना नव्हती की आपण जो व्हिडिओ कॉलिंग करतोय, आपण हा शेवटचा व्हिडिओ कॉल हा आपल्या पत्नीशी आणि आपल्या मुलीशी आपलं शेवटची बातचीत असणार आहे. गिरीश. अश्विनी, सौरभ यांच्या आता फक्त आठवणी उरलेल्या आहेत, मात्र त्यांचं साहस जे आहे ते अनेकांच्या मनात अनेक वर्ष टिकून राहील. तुमच्याकडनं अश्विनी वेळोवेळी आम्ही माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद. शहीद सौरभ फराटे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. लष्करी इतमामात त्यांना अखेरचा निरोप दिला जातो या शहीदाला. अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटलेला आहे. शहीद सौरभ फराटेंवर आज अंत्यसंस्कार केले जात आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सौरभ यांना वीरमरण आलं. सौरभ यांचा एक भाऊ देखील लष्करी सेवेत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबियांना भेटून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते आणि ही दुर्दैवी घटना घडण्याच्या अगोदर काही वेळापूर्वीच त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पत्नीशी मुलीशी त्यांचं बोलणं झालं होतं. अत्यंत साहसी वृत्तीचे असे सौरभ होते. आपण पुन्हा जाऊया पुण्यात आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार आहेत. अश्विनी, लष्करी इतमामात या बहादूर अशा जवानाला अखेरचा निरोप दिला जातोय. जनसागर लोटलेला आहे. पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, लोकप्रतिनिधी असतील, वरिष्ठ शासकीय अधिकारी असतील, काय सांगशील? गिरीश, जनसागर लोटलेला आहे. आपण बघू शकतो जिकडे बघावं तिकडे लोकांची गर्दी आहे. अगदी इथे स्मशानभूमीमध्ये जागा न मिळालेले लोक अगदी आपल्या घराच्या गच्चीवरून देखील या शहीदाला वंदन करत आहेत. लोकप्रतिनिधी असतील, मग ते खासदार अनिल शिरोळे असतील, महापौर प्रशांत जगताप असतील, ते देखील इथे सौरभ फराटे यांना अखेरची मानवंदना द्यायला आलेले आहेत. आणि आपण बघू शकतो त्यांच्यावरती अंत्यविधीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आणि खरं तर अत्यंत शोककळा पसरली होती कालपासून हडपसर परिसरावरती. जिकडे बघावे तिकडे त्यांच्याच स्वभावाची किंवा त्या लष्करामध्ये गेले 13 वर्ष सेवा कशी देत होते याची चर्चा होती. आणि आज त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे या ठिकाणी जनसागर लोटलेला आहे. एक कुठेतरी दुःख आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, मात्र दुसऱ्या बाजूला चीड देखील आहे. आपण बघू शकतो त्यांचे वडील जे आहेत या ठिकाणी अंत्यविधी करताना दिसत आहेत आपल्याला. बरोबर त्यांचा लहान भाऊ देखील आहे जो यावेळी लष्करामध्ये सेवा देत आहे. या दुःखदायक घटनेमध्ये त्यांच्या दुःखाला तर आरामच उरलेला नाहीये. त्याबरोबरच त्यांना ओळखणारा प्रत्येक जण आज शोकसागरामध्ये बुडून गेलेला दिसतो. गिरीश. अश्विनी, सौरभ यांचा एक लहान भाऊ देखील लष्करी सेवेत आहेत आणि या दोन्ही भावांचं राष्ट्रावर प्रचंड प्रेम होतं. राष्ट्रासाठी लढायचं, लष्करी सेवेत जायचं ही त्यांची अगदी इच्छाच होती. सर्वजण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना कळकळीची विनंती आहे, शांतता राखा. 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करायची आहे सर्वांनी. खाली बसा, कुणी उठू नये. 5 मिनिटं खाली बसा. पोलिसांना सहकार्य करा. ग्रामस्थांना विनंती आहे, खाली सहकार्य करा. कोणी उठू नका. आपणास कळकळीची विनंती आहे, आपण खाली बसून आहे. कृपया जे काय असाल ते खाली बसून घ्यावे, आपणास विनंती आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं मौन पाळायचं आहे. कृपया शांतता राखा.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.